नमस्कार मंडळी, शुभ श्रावणी मालिकेमध्ये पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे. श्रावणीने मस्त मोठी बाजी मारलेली आहे. एका बाजूला तिने स्वीटीची वाट लावली आहे आणि दुसरीकडे ती लवकरच विश्वंभरचा विश्वास देखील जिंकणार आहे. हे सगळं नेमकं मालिकेत कसं घडून येणार आहे याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत. मालिकेत आपल्याला आतापर्यंत असं बघायला मिळालं की श्रावणीने ना पेपरमध्ये मस्त बातमी दिली. त्या मीडियाचा जो रिपोर्टर आहे ज्याने ती बातमी छापली होती, त्या माणसाला तिने मस्त धमकी दिली की मी शिक्षण मंत्र्याची मुलगी आहे आणि त्यामुळे तुला माझं ऐकावंच लागेल. तिने ही बातमी छापून दिली की कशा पद्धतीने इंद्रनीलने सानिकाला फसवलं, प्रेग्नेंट केलं आणि सोडून दिलं. त्यामुळे आता स्वीटीची बदनामी झाली, तिच्या घरच्यांची बदनामी झाली आहे आणि त्यावेळेस विश्वंभरची देखील बदनामी झालेली असते. कारण विश्वंभरची असिस्टंट आहे ना स्वीटी. तुम्हाला माहितीच असेल की विश्वंभरने शुभूला कामावरून काढलं आणि स्वीटीला कामावर ठेवलं होतं. आता विश्वंभरच्या मनात तर त्या स्वीटीबद्दल खूप द्वेष निर्माण झालाय. त्यावरून विश्वंभरच्या घरात पत्रकार आलेले असतात, त्याला 100 प्रश्न विचारत असतात की विश्वंभर, तुम्ही शिक्षण मंत्री आहात आणि सगळे प्रॉब्लेम तुमच्याच घरात कसे काय होतात? तुमच्यावर जीवघेणा हल्ला होतो, तुम्हाला तुमच्या मुलीवर कधी गोळी चालली जाते, मग ती मुलगी कोणत्या मुलासोबत अफेअर करते, तुमचं घर सोडून जाते, तुमच्या त्या मुलीचं लग्न तुटतं त्या रुद्रप्रतापसोबत. आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या तुमच्या असिस्टंटने, त्या स्वीटीच्या भावाने कशा पद्धतीने एका मुलीला गरोदर करून असं एकटं सोडलंय. आणि या सगळ्या कारणामुळे आता विश्वंभरला समजत नसतं आपण काय करायचं ते. त्याच्याकडे एक पर्याय उरलेला असतो, तो म्हणजे की स्वीटीला कामावरून काढायचं. आणि स्वीटीला आता विश्वंभरचं असिस्टंट का बनवलं होतं? अलकनंदाचा प्लॅन होता की विश्वंभरचे जे आसपासचे लोक आहेत ते सगळे तिच्या टीम मधले पाहिजेत. म्हणजे विश्वंभरचा जो पोलीस ऑफिसर आहे विश्वासू, तो आहे रुद्रप्रताप, जो की अलकनंदाच्या टीम मधला आहे. विश्वंभरची बहीण तर अलकनंदाच आहे आणि आता विश्वंभरची असिस्टंट पण स्वीटी होती, जी की अलकनंदाच्या टीममध्ये होती. आता तिचा एक महत्त्वाचा टीम मेंबर जाणार आहे. या गोष्टीने अलकनंदाला टेन्शन आलेलं असतं. ती खूप सांगण्याचा प्रयत्न करते, विश्वंभरला समजावण्याचा प्रयत्न करते की नाही नाही, हे सगळं बरोबर नाही, हे सगळं खोटं आहे. आणि त्यावेळेस मग विश्वंभर बोलतं, नाही, मला आता स्वीटीकडून सगळं सत्य ऐकून घ्यायचंय. आणि विश्वंभर स्वीटीला घरी बोलवून घेतो. दुसरीकडे मित्रांनो, आपल्याला असं बघायला मिळतं की जेव्हा स्वीटी घरी जाते विश्वंभरच्या, तेव्हा विश्वंभर सरळ स्वीटीला जाब विचारतो की जेव्हा मी तुला विचारलं होतं की सानिकाला प्रेग्नेंट कोणी केलं, तेव्हा तू बोलली होती त्या तिचा असेल कॉलेजमधल्या कोणत्या पोरासोबत अफेअर. पण आता मला पेपरच्या बातमीतून कळतं की तुझा भाऊच आहे ज्याने सानिकाला प्रेग्नेंट केलं. आणि या गोष्टीमुळे इंद्रनीलवर विश्वंभरला राग आलेला असतो. त्यावेळेस स्वीटी म्हणते, नाही नाही, माझ्या भावाची यामध्ये काही चूक नाहीये. यामध्ये ते सानिकाने मुद्दाम आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केलाय. मग विश्वंभर बोलतो, असं कसं होऊ शकतं? पेपरमध्ये विदाऊट पुरावा, बिना पुराव्याची बातमी असं कोणी का देईल पत्रकार? नक्कीच यामागे काहीतरी सत्य असणार आहे. आणि त्या कारणामुळे विश्वंभर बोलतो की जर इंद्रनीलचं बाळ नसेल ना सानिकाच्या पोटात, तर आपण दोघांचा DNA टेस्ट करून घेऊया. DNA टेस्ट मधून समजेलच की खरोखर सानिकाच्या पोटात इंद्रनीलचं बाळ आहे का. या गोष्टीमुळे आता स्वीटीच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण तिला लक्षात आलंय की जर DNA टेस्ट केला तर क्लिअर कळेल इंद्रनीलचंच बाळ आहे सानिकाच्या पोटात. त्या कारणामुळे आता स्वीटीची तर हकलपट्टी होईल त्या घरातून. त्यामुळे आता विश्वंभर बोलतो, हे बघ स्वीटी, एक तर तू मला DNA टेस्टचे रिपोर्ट आणून दे आणि पुरावा दे की सानिकाच्या पोटात इंद्रनीलचा बाळ नाहीये, किंवा या घरातून निघून जा. तोपर्यंत इथे पाऊल नाही ठेवायचं परत, कारण तू आता माझी असिस्टंट नाही राहिली. आणि हे सगळं ऐकल्यावर स्वीटीच्या पायाखालची जमीन सरकते. दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की श्रावणी जी आहे, त्या श्रावणीवर विश्वंभरने खूप विश्वास दाखवलाय. कारण स्वीटीने आणि अलकनंदाने विश्वंभरला श्रावणीच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणले की हे सगळं श्रावणीने मुद्दाम केलंय, श्रावणीने आम्हाला अडकवण्यासाठी मुद्दाम असं केलंय, तिने बातमी छापून दिली. पण विश्वंभर या गोष्टीची शहानिशा पण करत नाही त्या पत्रकाराकडे की श्रावणीने तुला बातमी छापायला सांगितली आहे का. उलट विश्वंभरचा अजूनही श्रावणीवर तेवढाच विश्वास असतो. विश्वंभर अलकनंदाला म्हणतो, नाही, श्रावणी कधी असं करणार नाही, माझा विश्वास आहे तिच्यावर. आणि या गोष्टीमुळे आता अलकनंदाला टेन्शन येतं. म्हणजे एवढा टाइम झालाय श्रावणी घर सोडून गेलीये, तरी विश्वंभरच्या मनातून श्रावणी उतरलीच नाहीये. या कारणामुळे आता अलकनंदाने ठरवलंय काही करून आता विश्वंभरच्या मनातून श्रावणीला पूर्णपणे घालवून टाकायचं. दुसरीकडे
श्रावणीची तर मस्त खेळ सुरू आहे. तिने मस्त बाजी मारलेली आहे आणि ती बाजी म्हणजे की आता श्रावणीने ठरवलंय की त्या सानिकाला आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी आपण लढायचं आहे. तर श्रावणी एका बाजूला सानिकाला समजवण्याचा प्रयत्न करते की हे बघ बाळा, तुझ्यासोबत जे झालंय ते चुकीचं झालंय. पण तू तुझ्या न्यायासाठी लढलं पाहिजे. तुझ्या बाळाच्या न्यायासाठी लढलं पाहिजे. इंद्रनीलने तुला फसवलंय आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की तुला लवकरात लवकर पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. त्या इंद्रनीलला शिक्षा मिळाली पाहिजे. हे ऐकल्यावर त्यावेळेस सानिकाला थोडंफार पटत असतं श्रावणीचं. ती काही विरोध करत नाही श्रावणीचा. पण तेवढ्यातच शुभूची आई तिकडे येते. शुभच्या आईला या गोष्टीचं टेन्शन असतं की आपण जर त्या इंद्रनीलच्या वाटेला लागलो तर मग स्वीटी त्यांच्या कुटुंबाला अजून उद्ध्वस्त करेल. आधीच त्यांनी या शुभूच्या कुटुंबाला एवढं उद्ध्वस्त करून ठेवलंय की आता शुभूची आई घाबरलेली आहे. ती म्हणते नाही करायचं हे सगळं. ती सरळ जाऊन म्हणते श्रावणीला, काय म्हणते श्रावणीला ती, हा नट मोगरे. ती म्हणते नट मोगरे, तू काय माझ्या मुलीला भडकवतीयस, हे सगळं तुला काही करायची गरज नाहीये. आणि असं बोलते आणि म्हणते की तू या सगळ्यामध्ये पडू नकोस. आणि अशा पद्धतीने आता तिने सानिकाला तर थांबवलंय आणि श्रावणीला थांबवलंय. पण मग आई गेल्यानंतर श्रावणी आणि शुभू या गोष्टीवर चर्चा करतात की एक मिनिट, जरी सानिका आली नाही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला, तरी शुभू तर तिचा भाऊ आहे. श्रावणी त्यांची फॅमिली मेंबर आहे. एक फॅमिली मेंबर म्हणून तर ते जाऊ शकतात ना पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे एफ-आय-आर दाखल करायला. या कारणामुळे आपल्याला असं बघायला मिळालं की फायनली कुठेतरी श्रावणी आणि शुभूला होप मिळालेली असते. ते जातात पोलीस स्टेशनला. आता पोलीस स्टेशन कोणाचं आहे तुम्हाला माहितीच आहे. पोलीस स्टेशनचा जो मेन इन्स्पेक्टर आहे तो आहे रुद्रप्रताप. आणि आता रुद्रप्रताप म्हणतो, या या आमच्या पोलीस स्टेशनमध्ये आज कसं पाऊल ठेवलं शुभू आणि श्रावणी. तर मग श्रावणी बोलते, हे काय तुमचं घर नाहीये, ही एक सार्वजनिक ठिकाण आहे. हे सगळ्या जनतेसाठी आहे आणि आम्ही इथे कंप्लेंट नोंदवायला आलोय. रुद्रप्रताप म्हणतो, काय कंप्लेंट नोंदवायची आहे? श्रावणी म्हणते, आम्हाला इंद्रनीलच्या विरोधात एफ-आय-आर करायची आहे. त्याने आमच्या बहिणीला प्रेग्नेंट करून फसवलंय आणि सोडून दिलंय आणि असंच एकटं सोडलंय. रुद्रप्रताप म्हणतो, हे बघा, आता तुम्हीच म्हणला की ही जागा आहे ती समाजाची जागा आहे, कायदेची जागा आहे. तर मग मी कायदेशीररित्या रूल्स फॉलो केले तर मग मी तुमची कंप्लेंट नाही घेऊ शकत. कारण कंप्लेंट देणारी व्यक्ती सानिका, एवढी सेन्सिटिव्ह ही केस आहे की सानिकाने स्वतः असणं गरजेचं आहे ही केस द्यायला. तर मग श्रावणी बोलते, असं नाहीये, आम्ही त्यांचे फॅमिली मेंबर आहोत आणि फॅमिली म्हणून आमचा अधिकार आहे आमच्या बहिणीच्या बद्दल ही तक्रार देण्याचा. आणि तुम्हाला कसला पुरावा पाहिजे? पेपरमध्ये एवढी मोठी बातमी छापून आली की इंद्रनीलने सानिकाला फसवले, स्पष्ट लिहिले. अजून कसला पुरावा पाहिजे तुम्हाला? तर मग रुद्रप्रताप म्हणतो, हे बघा, पेपरवाले तर आजकाल काही पण खोट्या बातम्या देतात. मी नाही तुमची केस लिहून घेणार, मला पुरावा पाहिजे की इंद्रनीलने फसवलंय. तर मग सानिका म्हणते, हे बघा, तुमचं काम आहे केस लिहून घेणं, त्यानंतर तपास करणं आणि पुरावे शोधणं हे पोलिसांचं काम असतं. आम्हाला पुरावे मागू नका. आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊ. यामुळे रुद्रप्रतापला टेन्शन येतं. कारण रुद्रप्रताप तर जर त्याने केस घेतली तर तो स्वतः केसला फिरवू शकतो. पण जर या लोकांनी केस एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे गेली तर मग रुद्रप्रतापच्या हातात काही राहणार नाही. त्यामुळे तो म्हणतो, एक मिनिट थांबा. आणि रुद्रप्रताप साईडला येतो आणि पटकन स्वीटीला फोन लावतो. तो स्वीटीला असं बोलतो की आमच्याकडे शुभ आणि श्रावणी आलेत सानिका आणि इंद्रनीलमध्ये जे झाले त्या इंद्रनीलवर एफ-आय-आर करायला. स्वीटीला टेन्शन येतं. स्वीटी म्हणते, हे बघा, काही करून त्यांची तक्रार घेऊ नका. मग रुद्रप्रताप म्हणतो, अहो मी असं कसं करू? मी नाही केलं तर काय रिझन देऊ त्यांना इकडून जाण्याचं? तर मग स्वीटी म्हणते, एक मिनिट, तुम्ही असं करा, तुम्ही ती तक्रार लिहून घ्या, पण खरोखर लिहू नका. तुम्ही ती तक्रार लिहिण्याचं नाटक करा फक्त आणि असं दाखवा की लिहिली, पण नंतर तो पेपर फाडून टाका, झालं. आणि नंतर आपण बघू काय करायचं ते. आणि असं ते ठरवतात. मग रुद्रप्रताप म्हणतो, ठीक आहे, मी बघतो आता काय करायचं ते. रुद्रप्रताप जातो, शुभ आणि श्रावणीकडून ती केस एफ-आय-आर लिहून घेतो. आता मग श्रावणी म्हणते, ठीक आहे, लिहिली एफ-आय-आर, चला आता, चला चौकशी करायला, करू आपण DNA टेस्ट करू, पुरावे काढू की इंद्रनीलने सानिकाला फसवलंय का. आता रुद्रप्रताप म्हणते, एक मिनिट, हे आमचं पोलीस स्टेशन आहे, असं नाही की तुम्ही आता एफ-आय-आर लिहिली आणि आम्ही लगेच जाणार आहे. आणि तो म्हणतो, हे बघा, आमच्या अजून प्रोसेस असते ते आम्हाला पूर्ण करू द्या, मग आम्ही आमचं येऊ पुरावे गोळा करायला. मग आता शुभ आणि श्रावणीला गप्प बसायला लागतं. ते जातात तिकडून निघून. पण आता स्वीटीने ठरवलंय की आता आपण या शुभ श्रावणीचा बदला घ्यायचा, कारण हे आपल्या जीवावर उठलेत. तर स्वीटी लगेच सानिकाच्या आईला, शुभूच्या आईला कॉल लावते आणि म्हणते, हो मॅडम, काय चाललंय तुमचं? तुमचे शुभ श्रावणी आमच्या
रुद्रप्रताप सरांकडे आले होते, पोलीस स्टेशनला आले होते सानिका विरुद्ध इंद्रनील विरुद्ध तक्रार नोंद करायला. जर माझ्या इंद्रनीलला काही झालं ना, तर तुमचं घर मी उद्ध्वस्त करून टाकेल, असं स्वीटी धमकी देते शुभूच्या आईला. आता शुभूच्या आईला खूप राग येतो. मग जेव्हा शुभू आणि श्रावणी घरी येतात, तेव्हा शुभूची आई जोरात कानाखाली लावून टाकते श्रावणीच्या आणि म्हणते की तुला काय गरज होती हे सगळं पोलीस कंप्लेंट करण्याची. आता स्वीटी आमच्या घराची राख रांगोळी करेल, यासाठी तू जबाबदार असशील, असं शुभूची आई श्रावणीला बोलते. तर मित्रांनो, एका बाजूला आपल्याला हे बघायला मिळालं की कुठेतरी श्रावणीनं आता लढायला सुरू केलंय. तिने ठरवले की सत्याची बाजू घ्यायची आणि लवकरच आपल्याला बघायला मिळेल कशा पद्धतीने श्रावणी सानिकाला न्याय मिळवून देते आणि हळूहळू अलकनंदाचा पण पर्दाफाश करते. आणि दुसरीकडे विश्वंभरच्या मनात देखील श्रावणीबद्दल अजूनही विश्वास आहे. आता फक्त गरज आहे ते म्हणजे की श्रावणीला पुराव्यांची गरज आहे, हे दाखवायला की रुद्रप्रतापचा खरा भूतकाळ काय होता, अलकनंदा कशी आहे, आणि हे सत्य जेव्हा ती विश्वंभर समोर आणेल तेव्हा ते लोक परत एकत्र येतील. पण हे सगळं नेमकं मालिकेत कसं घडून येतं हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स मिळतील. सगळ्यात आधी समजेल मालिकेत काय होत आहे, आतापर्यंत काय झालंय या गोष्टी. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत नवरविनाच काय काय घडते ते.